कधी मधुबनी ध्रुवासी केले, कपोल शंके शिवितले, मग वेदांच्या मती ठेले, ते लागला बोलो. ध्रुवबाळ स्तुती करताना म्हणतात भागवतात की देवा मी इथून पुढे जी स्तुती करणार आहे ती कशी, यो अंत प्रविश्य, तूच माझ्यात प्रवेश झालास. मम वाचा मीमां प्रसुप्त, माझी वाचा प्रसुप्त झाली, माझ्या प्रत्येक इंद्रियांचा ताबा तुम्ही घेतला आणि त्या योगे मी तुमची स्तुती करतोय. म्हणून ज्याची स्तुती करायची आहे, ज्याचं चरित्र आपण वर्णन करायचं आहे, त्याचं चरित्र फार मोठं आहे. काल्याचा विषय काय आहे, चरित्र ते उच्चारावे. अरे उच्चारावे कसे ते कळायला तर पाहिजे ना. भगवंत सांगतो नमे विदूर सुरगणा प्रभवमना महर्षया हम आदिरी देवाना महर्षीना आमचे सर्वशा. अरे त्या महर्षी आधी जे ज्ञानी लोक आहेत माझा प्रभाव जाणू शकत नाहीत. जन्म कर्मच मे दिव्यम, माझं चरित्र असं आहे की तुमच्या शब्दात ते वर्णन करणं अशक्य आहे. पण एकदा का तत्वतः ते तुम्हाला कळलं, एवं यो वेत्ती तत्वतः त्याक्त्वा देहम पुनर्जन्मम न येती. मग कुठं जाते, माम येती स्वर्जुन. म्हणून आता कळस आहे आपला काल्याचा बरं का. म्हणून स्वर पण एक वरचा आहे, आत्तापर्यंत नव्हता तो. गायकांची जरा धडपड होणार आहे मला माहिती आहे, पण माझा आवाज त्या स्वराला मला सेट झाला की मला 2ला बोलता येत नाही, फक्त 3ला बोलता येतं, गाता येत नाही पण बोलता येत. ट्युनिंग द्यायचं. म्हणून हे वर्णन करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा तुझं चरित्र वर्णन करायचं आहे, पण त्यासाठी तुझ्याकडून मला एका गोष्टीची गरज आहे. माझे वाणी तुझे वर्णे गुण नाम, माझे वाणी तुझे वर्णे गुण नाम, माझे वाणी तुझे वर्णे गुण नाम, माझे वाणी वर्णे गुण नाम, माझे वाणी तुझे 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 वर्णे गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. बाळ क्रीडेच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे पहिल्यांदा हे मागतात, देवा मला तुझं वर्णन करायचं, मला तुझं गुण तुझं नाम तुझी कीर्ती वर्णन करायचे, पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या 2 गोष्टी आहेत. काय, ऐसे देई प्रेम काही कळा, कळा कला आणि अंतःकरणात जो कळवळा लागतो, कळ लागते, त्याबद्दलचा प्रेमाचा ओलावा लागतो तो दे. ऐसियांचा संग देई नारायणा, कोणाला, ओलावा वचना. ज्याची वाणी कर्कश आहे त्यांचा संग नको तुकोबाराय म्हणतात. ज्याच्या वाणीमध्ये प्रेमाचा ओलावा आहे त्यांचा संग दे. त्यांच्या संगतीत गेल्यानंतर ते प्रेम मला कळेल आणि त्या प्रेमाच्या योगे मी तुझं गुणनाम वर्णन करू शकतो, अन्यथा मला तुझ्याबद्दल बोलता येणार नाही. कारण वेदाने मौनत्व धारण केले, वेदमुखी झाले.
आणि तेच तुकोबरा इकडे अजून म्हणतात, का मुका झाला तो शहाणपणा करायला गेला. शहाणपणे वेदमुखी मुका गोपिका त्या ताकटी. मग तुम्हाला वेदांच्या भूमिकेत जायचंय, ज्ञानाच्या भूमिकेत जायचंय, मुमुक्षुच्या भूमिकेत जायचंय का गोपाळ व्हायचंय? हे सगळे गोपाळ आहे. काला कुणाला? अरे ज्याने मोक्षासारख्या सुखाला लाथ मारली त्याच्यासाठी काला आहे. लोक ब्रह्मलोक हे तुच्छ आहेत त्याच्यासाठी. नवे नवे वैकुंठ लोक सुद्धा फार दुर्लभ आहे, पण तो वैकुंठ लोक सुद्धा तुकोबऱ्यामध्ये आम्हाला नको. मोक्ष पादा तुच्छ केलेल्या कारण, मोक्ष पादा तुच्छ केलेल्या कारण, मोक्ष पादा तुच्छ मोक्ष पादा तुच्छ केलेल्या आम्हा जन्म घेणे योगायोगी, आम्हा जन्म घेणे योगायोगी, आम्हा जन्म घेणे योगायोगी, आम्हा जन्म घेणे योगायोगी. विटे ऐसे सुख नोहे बाकी रस, विटे ऐसे सुख नोहे बाकी रस. पांढरे 3 असल्यामुळे चेतन जरा विचार करायला लागले, आता काय करायचं. काळी 1 ला भजन म्हणणारी माणसं आहेत ती, काळी 2 कसं तरी चालते. लक्ष द्या, वारकऱ्याचं जीवन कुठून सुरू होतं. तुकोबरा म्हणतात आम्हाला जन्माला घातलंच तर त्याचं येणारच आहोत जन्माला आम्ही. मोक्ष पदे, पदे म्हणजे अनेक पदांचा उल्लेख केला, ब्रह्मादिक पदे वगैरे. तुच्छ केली या कारणे कारण, आम्हा जन्म घेणे युगायुगी, भय नाही जन्म घेता. मोक्ष सुख हानू तुका म्हणे, सत्ता निकट करू सेवेचे. असे तुकोबरा, असा हा वारकरी संप्रदाय. वैष्णव ही शेवटची पदवी आहे, त्यानंतर कोणती पदवी मिळत नाही बरं का आपल्याला. शुकासारखे वैराग्यपूर्ण महात्मे निर्विकल्प समाधीत बसलेत, डोळेच उघडत नाहीत, जगाकडं बघत नाहीत. हाक मारला तर शुकांच्या वतीने उत्तर कोण देतंय? वृक्षवेली. झाडं बोलतात शुकांच्या वतीने, पण शुक बोलत नाहीत. एवढी निर्विकल्प समाधी. तुम्ही आम्ही सकाळी लावतो ती नव्हे, त्या समाधीत देव सोडून सगळं असतं. देव तेवढा समाधी देत. अहो शुकांची समाधी आहे ती, विकल्पच नाही मनामध्ये. केवढं वैराग्य शुकांचं. अप्सरांनी व्यासांना सांगितलं, व्यासांना अहो हा मुलगा तुमचा एवढा निर्विकारी आहे, त्याच्या बुद्धीमध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदच नाही. एवढं वैराग्य असलेला शुक. व्यासाने विचार केला, अरे भागवत धर्माची स्थापना मला करायची आहे, भागवत या ग्रंथाची निर्मिती मी शेवटी केली, द्यायची कुणाच्या हातात? हा तर समाधी लावून बसलाय. भगवान परमात्म्याच्या गुणवर्णनाचा परिणाम सांगतोय मी, लक्षात घ्या. ज्याचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे, खूप जास्त नाही बोलणार आहे मी. तुम्ही सांगितलं तर 4 तास बोलेन, 40 मिनिटं पण बोलेन. सुरुवात कळली की पुढं सोपं आहे सगळं. कृष्णाची व्यापकता कळली ना की त्याच्या चरित्रातला केवढा अंश आपण ऐकू शकतो, पाहू शकतो ते कळेल. व्यासाने एक युक्ती केली. भागवताचे मंत्र आपल्या शिष्यांना शिकवले आणि त्या शिष्यांना सांगितलं, हा माझा मुलगा जिथे समाधी लावत बसतो तिथेच जायचं झाडाझुडपामध्ये आणि झाडांची फुलं काढत काढत भागवताच्या श्लोकांचं गायन करायचं. आणि महाराज भगवंताचं वर्णन करणारा एक श्लोक शुकांच्या कानावर पडला वेणुगीतातला, आणि त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याचं पूर्ण असं स्वरूप शुकांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं एका श्लोकाने. परवा एक महाराज सांगत होते, एक श्लोक कोट्यावधी ग्रंथाचा एक श्लोक, ब्रह्म सत्यम जगन. त्याच्यानंतर हा आपला प्रवास सुरू होतोय. यादव महाराज, आपला ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा प्रवास संपल्यानंतर आपला वारकऱ्याचा प्रवास सुरू होतो, हे सांगतोय मी.
तोपर्यंत वारकऱ्याचा प्रवास सुरू होत नाही. तोपर्यंत त्याची जी धडपड आहे ती 4 पुरुषार्थापुरती मर्यादित आहे. कुठला? धर्म, अर्थ, काम, संपला. मोक्षानंतर काय नाही त्याच्याकडे उरत. संसारिकाने पुढचं सोडलंय, मागचं सोडलंय, मधले 2 धरलेत. कुठले? अर्थ आणि काम. संसारिकानेच कशाला? आपल्या मंडळाला अनुभव, आम्ही पण तेच धरले. म्हणा विठाला विठाला भगवान परमात्म्याचं वर्णन ते शिष्यगण करायला लागले. यांनी समाधी लावले. बर्हापेडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम विभ्रद्वासः कनककपिशं वैजयन्तीं च माला रन्ध्रार्वेणुर् अधरसुधयो पूरयन् गोपवृन्दः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशत् गीतकीर्तिः. भगवंताचं वर्णन करायला आले या श्लोकात. बर्हापीडम, मोराचं पीस, मोराचा मुकुट घातलेला माझा परमात्मा आहे. नटवर वपू, त्याची वपू अशी बघितलं की वाटतं एखादा नटच नटलेला आहे. कनक कपिशम, सुवर्णाचा पितांबर माझ्या भगवंताने धारण केलेला आहे. त्याच्या गळ्यामध्ये कधीही न सुकणारे अशी वैजयंती माला आहे. त्याच्या भोवती सगळे गोपाळ असं गोल असं रिंगण करून बसलेले आहेत. एवढ्या वृंदावनात रमणारा आणि कधी कुठेही गेला तरी स्वपदात रममान होणारा माझा हा परमात्मा किती सुंदर आहे. हे वर्णन ऐकलं आणि शुकांच्या अंतःकरणात निर्विकल्प समाधी निघून गेली आणि अंतःकरणात सगुण स्वरूपाने जागा घेतली महाराज. आणि तुलना करून बघितली, समाधीतलं सुख जास्त आहे की हे मी ऐकतोय त्याचं सुख जास्त आहे. समाधीत सुख आहे पण अखंड एकरसम सुखम, वाढ होत नाही महाराज. आणि भक्तीतलं सुख कसं आहे? प्रतिक्षणम वर्धमानम. तुकोबराय सांगतात, समाधीचे सुख सांडावो वाढून, समाधीचे सुख सांडावो वाढून, समाधीचे सुख सांडावो वाढून, समाधीचे सुख सांडावो वाढून. ऐसा कीर्तनी ब्रह्मरस, ऐसा कीर्तनी ब्रह्मरस, ब्रह्मरस. हे मध्ये मध्ये आम्हाला लेक्चर दिल्यासारखं कीर्तन आपण करत नाही. फडकऱ्याचं कीर्तन आहे. कीर्तन हे भजनासाठी आहे, कीर्तन हे विद्वत्तेसाठी नाही. प्रमाण 10 मिनिटाला एक नाही आलं तर ते कीर्तन होत नाही, ते प्रवचन होत किंवा व्याख्यान होत. पण आम्हाला दंडक आहे की जास्त बोलायचं नाही, जास्त गायचं. तुम्हाला बसायची तयारी आहे ना? हो म्हणतात. सकाळी किती वाजता आलाय? 9 वाजता आलाय ना? 8 वाजता. गेल्या वर्षी 7ला आला होता, 1 वाजता उठला होता. ते माझ्या लक्षात आहे म्हणून मी जरा लवकर आवरणार आहे. यादव महाराज म्हणले जरा निवांत जाऊ दे. चाललंय निवांत. भगवंताचं अरे तुकोबरा म्हणतात, काय समाधी लावून बसलाय सांडा. ते इथं मिळणारा रस कसा आहे? ऐसा हा कीर्तनी ब्रह्मरस. कुणाला मिळेल? अधिकाऱ्याला मिळेल. देवाच्या प्रसादे करारे भोजन, वाल कोण कोण अधिकारी ते. ब्रह्माधिकासी हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसी. अरे ब्रह्मदेवाला मिळत नाही रे. काल्याचे अधिकारी तुम्ही आहात. अरे तुम्ही का हा काळा तुम्हाला मिळतोय? ती ब्रह्म साम्राज्य दीपिका आहे ना, त्याच्यावरून तुम्ही हात फिरवलेत ना, ते हात फिरवलेल्याचा परिणाम आहे. नाही काय कळू दे त्यातला. आईचा पदर धरला ना तरी येणारा वारा प्रेमाचा एवढा सुख देऊन जातो. तसा माऊलीची ज्ञानेश्वरी हातात जरी घेतली ना तरी आनंद देऊन जाते महाराज. ते तुम्ही केलंय. अरे पारायण विठ्ठल दादा इथे आहेत. पारायणाची काय अवस्था असते एका ठिकाणी. कुठे गेले दादा?
हां तात्याला मी फोन करून सांगितलं तात्या आमच्याकडे 1000 वाचक आहे. ते म्हणले काय 1000? अहो महाराज म्हणले 100 असतील बघा. तर आम्ही गेल्या वर्षी 500 ज्ञानेश्वर घेतल्या तर यावर्षी 500 घेतले. बरं वाचावे. हां पुढे काय ज्ञान होय. अरे अज्ञानाला ज्ञान होईल ऐसा वर या टिकेशी विद्वत्ता नाही. म्हणून गेल्या वर्षी तुमच्या प्रेरणेने मी तो एपिसोड सुरू केला होता की यादव महाराज 27 ओव्या गंभीर महाराज 7 मिनिटात सांगायच्या. 7 मिनिटात 27 ओव्या प्रवचन करायचं. पण शब्द कुठले वापरायचे 27 ओव्यातलीच वापरायचे. प्रमाण कुठल्या संतांचं घ्यायचं नाही. पण ते ऐकताना माझा हेतू एवढाच होता की डोळ्यात पाणी आलं पाहिजे तर ती भावार्थ दीपिका मी तुम्हाला पाठवेन त्याचे एपिसोड. पण ते मला का जमलं माहिती आहे का गेल्या वर्षी सप्ताह झाल्यावर मी 8 दिवसांनी आजारी पडलो. माझ्या हाताला मोठी जखम झाली आणि मला 2 महिने विश्रांती मिळाली. चिंतनाला वेळ मिळाला आणि लगेच मे महिना सुट्टी लागली. शाळा जशी सुरू झाली तसं माझं महाराज चिंतन होईना. ते असं बसलं आलं टिपणं काढले असं नाही. आईजवळ बसायचं आहे डुसक्या मारायच्या आहेत. वासरू काय करतं गेल्या गेलं दूध मिळतं का? वासरू गेलं लगेच पारणा फुटला नाही असं डुसक्या मारतं. गाईची दोन्ही पाय हवेत उडतात एवढ्या जोरात डुसक्या मारतं. मग कुठे आईला पारणा फुटतो. तसं माऊलीजवळ बसावं लागतं. सांगा सांगा याचा अर्थ काय. मग ते शब्द येतात. महाराज एखादा एपिसोड डिलीट करून मी पुन्हा करायचा प्रयत्न केला झाला नाही. एकदा आलं ते आलं. तसं देवाजवळ बसायचं संतांजवळ बसायचं आणि डुसक्या मारायच्या. तू माझी माऊली मी गे तुझा थाना. तू माझे माऊली मी गे तुझा थाना. तू माझी माऊली हो तुझा काना. तू माझी माऊली हो तुझा काना. नको चोरोपाना पांडुरंगे नको चोरोपाना पांडुरंगे. तू माझे गावोले मी तुझे वासरू. तू माझे गावोले मी तुझे वासरू. नको जोडू पाना पांडुरंगा. नको जोडू पाना पांडुरंगा. तू माझी माऊली मी तुझे वासरू. तू माझी माऊली मी तुझे वासरू. आई म्हणून त्या परमात्म्याजवळ जाऊन बसावं लागतं. आई पाना चोरू नको. नको चोरू पाना पांडुरंगे. देवा तुझं लेकरू होऊन तुझ्याजवळ आले. अरे मला माहिती आहे तुझं वर्णन करता करता शेषाला 2 जिभा झाल्या. तो पलंग झाला. लक्ष्मी माता ऐश्वर्य ओवाळून तुझ्या चरणाजवळ बसली. वेद मुखे झाले. 4 चतुष्कुमार शांत बसले. मी काय बोलणार. येथे माझी वाचा किती पूर्ण करावया स्तुती. मला माहिती आहे तरीही माझा बालक बोबडा बोले प्रयत्न आहे. पण ज्याचं चरित्र वर्णन करायचं आहे त्याच्यासमोर एवढी शरणांगतता आहे. महाराज ज्ञानाची भूमिका अनेक जन्म आल्यानंतर बहुनाम जन्मनाम अंते. कोण ज्ञानवान माम प्रपद्यते. अज्ञानाचा विषय नाही आहे. ज्ञानी बरेच जन्म अहम ब्रह्मास्मीच्या आविर्भावात बसतो भजन करत नाही. बीज बाजूने केलेली आई अशी अवस्था त्याची आहे. पण 2 फरक आहेत. मग काल मला विलास मामाने विचारले महाराज चुरमुरा आणू का पोहे आणू. त्याचं उत्तर मी देतोय तुम्हाला आज. महाराज बीज भाजून केली हा आम्हा जन्म मरण हा. चुरमुरे पेरले उगवतील का नाही. पोहे पेरले उगवतील का. दोघेही निर्बीजत्व झालेत. पण फरक काय आहे. चुरमुरा फुगलेला आहे
पोहा दाबलेला आहे. विठाला विठाला अरे ज्याची अहम ब्रह्मास्मीची हवा गेली, वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अशा महात्म्याच्या सानिध्यात तुम्ही आहात. अरे माझी माऊली एवढ्या उच्च स्तराला अद्वैताच्या ज्ञानाच्या पोचते आणि नंतर काय म्हणते माहिती, ज्ञानोबारांनी निवृत्तीनाथांजवळ, दादा दादा हा जो आहे ना सावळा, त्याची मला दासी व्हायचं. ही माऊलीची अपेक्षा आहे. पाचा डामाचा धोंगडाने सेन. देवा तुझ्याकडे पितांबर आहे, पण मला जर दाशी बनवलीस ना, अरे फाटकन असेल रे तुझ्यासाठी. पाचा धामाचा धोंगडा पुसायला वापरतात ना, तसलं नेसेन. माऊलीची इच्छा सांगतोय. तुम्हाला माऊलीचं ज्ञान माहिती आहे, माऊलीची भक्ती माहीत नाही अजून काय आहे. पाचा दामाचा धोंगडा नेसेन. देव म्हणतात ठीक आहे, खाण्याचं काय ज्ञानोबा म्हणतात मला पंचपक्वान्न नको. उरली मोठ थेंबी जेवी नके बाई, तुझं उरलं सुरलं खाईन ग, पण कामारे कामारे कामारी होईन. कामारी म्हणजे काय, दासी. कुणाचे, या गोपाळाचे घर रिघेन गे बाई. ठीक आहे, हे मान्य आहे. पुढे काय, मी वर जाणार झोपणार पलंगावर नाही. देवा तुम्ही जिथे जाताना त्या उंबऱ्याच्या आत मी येणार नाही, मी दासी आहे. त्याचा उंबरा उसो शिखरीन वरी एर झार वारीन गे माई. सातारकरांच्या आवाजातली काळी एक आहे, मला ती काळी तीनला म्हणायला जमत नाही, समजून घ्या. देवा मी उंबऱ्याला उस करेन, पाय तुझ्याकडे नव्हे, पाय इकडे, उस तुझ्याकडे, पण तुझ्या मर्यादेच्या आत जाणार नाही. आणि ज्ञानोबा निवृत्तीनाथांना सांगतात, दादा मला एकटीला दासी बनवलंच ना, दुसऱ्या कुणालाही संधी देऊ नका. मी एकटी दासी त्याचं दास्यत्व करायला, त्याची सेवा करायला पुरे. अरे माऊली ह्याला म्हणतात. भगवान श्रीकृष्णांची दासी होण्याची इच्छा जर माऊली करत असतील तर तुम्ही आम्ही ज्ञानी व्हायचं का दास्यत्व स्वीकारायचं ते ठरवा. म्हणून हे आम्ही लंगोटी लावून फिरणारे, काठी कांबळी घेऊन त्याच्या वेळेला आम्ही होतो, ते गवळीच आता वारकरी झाले, दुसरे कोण वारकरी होत नाही. काला कुणाला आहे, देवाने काल्याच्या वेळेला बघितलं होतं ना, की भगवंताने शिदोऱ्या खोल्या, सगळ्यांना खायला बोलवलं आणि खाऊन झाल्यानंतर देव अगोदर हात धुवायला यमुनेकडे गेले. यमुनेच्या जळात वाकून बघितलं, मोठे मोठे मासे असे फिरत होते. अरे लबाडानो आला हा तुम्ही. स्वर्गातल्या देवांना म्हटले, तुम्ही जळात मासे होऊन बसलाय का, माझ्या गोपाळांच्या हाताला लागलेलं उष्ट मिळावं म्हणून. काल्याचा अधिकार केवढा मोठा आहे. हसले देव त्याच्याकडे आणि खरकटे हात देवाने असे पुसले, पाण्यात धुतलेले. अरे स्वर्गातल्या देवांना काल्याचा एक कण दिला नाही, तो तुम्हाला मिळतो. तुमचा अधिकार केवढा मोठा आहे समजून घ्या. कळलं का. आज ओस अमरावती नाही, दुसरं प्रमाणे काल्याचे निमिसे देव जळी झाले माझे. देवा जरा 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 नाही, म्हणून देवांना प्रार्थना केली भगवंतांना, स्वर्गातल्या देवानी, देवा एक वेळा चुकलो आम्ही, इथं आलो आणि यज्ञ करत बसलो आणि स्वर्ग मिळवला. स्वर्गात काय तोच डान्स, तेच ग्लास, तेच सगळं. वीट आला आम्हाला. आमचा डान्स कसा होता, मिरजे महाराज नरके प्रभूंच्या घरी कसा डान्स होता आपला. अरे 2 वाजेपर्यंत. आणि आमचे गंभीर महाराज, अरे गंभीर महाराज हे नाव ऐकल्यावर लोक गंभीर होतात. त्यांनी मृदंग काढला आणि रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही नाचत होतो वेड्यासारखे असे.
मस्त. देवा एकदा आमचं साधन चुकलं, एक चान्स दे बघ. भीक मागतात भीक मनुष्य जन्माची. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, 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 मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे 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 होऊ जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तने अनंत गाऊ गीती कीर्तने अनंत गाऊ गीती कीर्तने अनंत कीर्तने अनंत गाऊ गीती गाऊ गीती गाऊ
कोणाची इच्छा आहे? स्वर्गातल्या देवतांची. देवा, आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म द्या. काय करायचं आहे? भोग भोगायला नको आहे आम्हाला. हे जे वारकरी जे करतायत ना ते आम्हाला करायचं. नारायण नामे हो जीवनमुक्त आणि कीर्तने अनंत गावगीते. त्या स्वर्गातल्या देवतांना मनुष्यत्व धारण करून वैष्णवत्व धारण करावं लागतं, तेव्हा काल्याचा प्रसाद मिळतो, तोपर्यंत नाही. ऐसा हा काला दुर्लभ आहे. त्या काल्याच्या प्रसादासाठी तुम्ही आलेले आहात. या उच्च रसामध्ये तुम्हाला नेऊन देण्याचं काम मला आहे करायचं. काल सगळं झालं एंटरटेनमेंट, आज गरज आहे आणि मी आता बाहेर येऊच शकत नाही त्यात. अरे शांत रसापासून सुरू झालेली भक्ती दास्य सख्य वात्सल्य माधुरी रसात नेऊन टाकायचे. त्या अवस्थेला पोचायचं आहे जिथे हा अद्भुत असा रस आपल्याला सेवन करायचं आहे. त्या अगोदर हात ध्यास घालवायचा. वेदांत तिथे कामाला येतो. गोपींना वस्त्रहरणाच्या योगाने भगवंतांना हा ध्यास घालवायला लावला, मग रासलीलेचे अधिकारी बनवलं, तोपर्यंत नाही. वस्त्र चोरलं म्हणजे काय? अरे हे देहाध्यास घालवला त्यांचा. वासांशी जीर्ण आणि गीता या देहाला वस्त्र म्हणते. गोपिकांची वस्त्र चोरून तो झाडावर बसला होता. कोणती वस्त्र चोरली? ज्या वस्त्रात त्यांचा जीव अडकला होता. मी स्त्री आहे, मी गृहिणी आहे, अमुक आहे, मी वेदांची श्रुती आहे, मिथिलेतली आहे, एका घरच्या नव्हत्या. अरे असा हा नटखट आहे. त्याचं चरित्र अजून सुरू व्हायचं आहे. विठाला विठाला आता महाराज म्हणले आता सुरू करा. तर हा भगवंत इतका व्यापक, जो ब्रह्मादिकांना कळत नाही. ब्रह्मादिका नकळे खोड, ही खोड त्याने धारण केलेली, ते हे अकळ धरी येली. असा भगवान परमात्मा. ब्रह्मदेवाने त्याला विनंती केली, देवा आता चरित्र ऐकायचं. किती वर्षाचं? 11 वर्षातलं 11 मिनिटात पण सांगतो. 5 वर्ष गोकुळात, 6 वर्ष वृंदावनात, एवढं 11 वर्षाचं चरित्र आम्ही वारकरी प्रमाण मानतो आणि गवळे आम्ही तेच उपभोगतो, तेच ऐकतो, तेच वर्णन. आमचा पांडुरंग या वयापेक्षा मोठा नाही. पांडुरंग बाळमूर्ती. कुणी सांगितलं? अरे ह्या देवाला आचार्यांनी ओळखलं. सगळं आचार्य वर्णन करत जातात. समन्यस्त पादमपासून शरदचंद्र बिंबान किरीटोज्ज्वलतपर्यंत असं वर जातात आणि नंतर अचानक आचार्यांचा श्लोक बदलतो. विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम गवाम वृंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुर. अरे मी ओळखलंय तुला. गोपवेश घालून, ती बाराबंदी घालून, त्या गायी चारत चारत तू इथे आलास आणि इथे उभा राहिलास. पांडुरंग बाळमूर्ती, त्याची उपासक आम्ही आहोत. त्या भगवंताला प्रार्थना केल्यानंतर भगवान परमात्माने तुमच्या आमच्यासाठी परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. उठू नका मध्ये. विठाला 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 विठाला. कशासाठी तुकोबाऱ्या सांगतात? ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, फेडावया अवतार केला. विनाशाला आकाराशे, अविनाशाला आकाराशे, अविनाशाला आकाराशे. मगाचपासून शांत रसामध्ये होता. थोड्या वेळात बरंच काही सांगायचा प्रयत्न केला की तंद्री भंग होत. आपण थोडं सांगू देवाचं चरित्र बरं का. देव आले? भक्तांचं ऋण आहे त्याच्यावर. ऋण फेडावया अवतार केला, अविनाश आला आकारासे. का आला? ह्या सगळ्या देवतांनी त्यांना प्रार्थना केली म्हणून. देवकीनी वसुदेवांच्या पोटी आला. कारागृहात प्रकट झाला भगवान परमात्मा. कारागृहात प्रकट झाल्यानंतर देवकी वसुदेव सगळे मुक्त झाले.
आणि जे मायेच्या अधीन होते ते सगळे बद्ध झाले. तिघे जण जागे होते. भगवान परमात्मा प्रकट झाले तेव्हा. कोण कोण? देवकी, वसुदेव आणि चंद्र. राम अवतारामध्ये चंद्र एकटा रुसला होता. 12 वाजता अवतार आहे रामाचा. भगवंताने सांगितलं काळजी करू नका, कृष्ण अवतारामध्ये तुम्ही आणि मीच आहे. म्हणून राम रुसलाय, राम अवतारामध्ये चंद्र रुसलाय, म्हणून रामाने चंद्राला सोबत घेतलं आणि नाव काय ठेवलं? रामचंद्र. आणि पुढचा जन्म चंद्रवंशामध्ये आहे. चंद्र जागा आहे, देवकी वसुदेव जागे आहेत, बाकी सगळे झोपलेले आहेत. बंधनापासून उकलल्या गाठी कुणाच्या? अरे वारकऱ्याच्या, वैष्णवाच्या, इतरांच्या नाही. देव तिथेच असताना तिघे जागे आहेत, बाकीचे सगळे झोपलेले आहेत. याचं कारण काय? सप्ताह इथे चालताना एवढीच लोक येतात, बाकीचे येतात, कारण काय? मुरली सगळ्यांना ऐकायला जात. असं प्रत्येक गोष्टीचा अधिकारी ठरलेलं आहे. आपल्या या लक्षतीर्थमध्ये बऱ्याच टीम आहेत. जशी ही पारायणची टीम आहे, त्याची फुटबॉलची बी टीम आहे, शर्यतीला जाणाऱ्या टीम आहेत, बऱ्याच गोष्टीसाठी. तो फोन घेतो इकडे बाजू महाराजांकडे. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गर्ग संहितेमध्ये भगवान परमात्माच्या अवतारांचं वर्णन केलेलं आहे. जे आम्ही आता काल्याच्या कीर्तनात सांगतो ना, याचं विस्तृत स्वरूप कशामध्ये आहे तर भागवताच्या दशम स्कंदामध्ये आणि गर्गाचार्यांच्या गर्ग संहितेमध्ये. गर्ग संहितेमध्ये गर्गाचार्य सांगतात अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण, परिपूर्ण असे अवतार किती आहेत? 6 प्रकारचे. तुम्ही आम्ही देखील देवाचे अवतारच आहोत, पण आपला अवतार बघून असं वाटत नाही की आपण अवतार आहोत. हो ना, देवाने सांगितलं ना, ममेव अंशू, तो माझा अंश आहे. प्रत्येक जीव परमात्म्याचा अंश आहे. ज्ञानोबाराय सांगतात सर्वा गटी राम, सूर्यप्रकाश, सगळे देवाचे अंश आहेत. काही त्याच्यापेक्षा जरा श्रेष्ठ अंशांश, काही आवेश रागाने एक काम करण्यासाठी आले असतात, काही 64 कलापैकी एखादी कला सादर करण्यासाठी आले असतात, काही पूर्ण अवतार असतात. आणि एकच अवतार कसा आहे? परिपूर्ण. परिपूर्णतमा कृष्ण नान्या सर्व एवही. गर्गसंहिता सांगतात अरे परिपूर्ण अवतार फक्त कृष्ण. काय करतो? एक कार्यार्थ आगत्यम कोटी कार्य चकारहा. एका कामासाठी येतो आणि करतो काम किती? कोटी. म्हणून तो परिपूर्ण अवतार आहे. बघा, जन्म कुठे आहे? देवाचा अवतार कुठे आहे? कारागृहात. पण भोग नाही भक्तीचा त्यांना. भगवंत 8 वर्षाची मूर्ती, शंख चक्र गदा पद्म घेऊन देवकीसमोर उभे राहिले. भगवान परमात्मा गर्भस्तुती हे प्रकरण महाराज भागवतात आहे, पण भगवान परमात्मा गर्भात नाही. आयोनी. मग देवाने स्तुती केली कशाची? ते गर्भगृह वेगळं होतं. ज्या गर्भगृहात भगवान परमात्मा होते त्याची सर्व देवतांनी स्तुती केली. देवकीच्या गर्भा असं म्हणतो आपण, पण ती भागवताच्या चिंतकाने वेगळ्या वेगळ्या यांनी सांगितलंय की ही गर्भस्तुती नेमकी कशाची? देवच गर्भात नाहीत, देव प्रकट बाहेरून झालेत असे. शंखचक्र गदा पद्म. आणि देवकीच्या विनंतीस्तव बालक रूप धारण केलं देवाने. एवढा मोठा पोरगा जर असेल तर मला कोण आई म्हणेल का? वात्सल्य सुख मागून घेतले, मातृत्व मागून घेतले, पण एकच विनंती केली, हे मला जे करायचं आहे ना ते या गावात लोक नाहीत. कुठल्या गावात? मथुरेत. मला कुठे घेऊन चला? नंदाच्या घराला, 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 नंदाच्या
फार हृदयावर दगड ठेवावा लागला वासुदेवांना. पण भगवंताची आज्ञा मानतात त्यांना भक्त म्हणतात. देवाने सांगितले मजनी गोकुळाला. कुठे? नंदाच्या घराला. बघा, अरे कष्ट सोसले कुणी? देवकीने वाहिला. भक्तीचे अधिकारी असे वेचून वेचून सगळे गोकुळात प्रकट केले होते भगवंताने. तुम्ही आता सगळं करून झालं, निर्गुण भक्ती, ध्यान, धारणा, अमोक तमोक, योग, याग सगळं झालं का? झालं देवा, पण समाधान नाही. ते नाहीच मिळणार मला माहिती आहे. ते पाहिजे असेल तर गोकुळात माझ्या आधी या. सगळ्यांना सांगितले. जसं राम अवतारामध्ये या निराकार भक्तीमध्ये लीन असलेले महात्मे देवाच्या सगुण रूपाला आसुसलेले होते आणि त्या वनामध्ये दंडकारण्यामध्ये वृक्ष आणि पाषाण होऊन बसले होते आणि सीता विरहाच्या योगाने राम त्यांना आलिंगन देत होते. गंभीर महाराज, एकाच प्रसंगाचा विस्तार फार करावा असा वाटतो मला, पण आता मला उंटासारखं शेंडे महाराज जायला लागते बरं. अरे रामाचं वृक्षाला पाषाणाला सीता सीता म्हणून आलिंगन देणं पार्वतीला कळलं नाही. तुमचं आमचं काय घेऊन बसला? पार्वती माता म्हणजे सामान्य आहे का? तुमची आमची ही या भक्ती मार्गाची आई ती आहे. तिने जर या जटेतून ही जर गंगा प्रकट केली नसती तर आम्ही कुठला संप्रदाय उभा करतोय? आदिनाथ उमा म्हणा ना, बीज प्रकट. अरे या हट्टाने काढायला लावलं, कारण कुणाचं ऐकलं नाही पण पत्नीचं ऐकावं लागलं. लपून ठेवली ती इथे. मला सांगा, ते बीज मला हवंय. ते म्हणले सांगेन, पण कोण नसेल अशा ठिकाणी जायला पाहिजे. मग कोण नसेल असे ठिकाण कुठं भेटेल का? कोण नाही, पण तिथं एक होताच. त्यांचं नाव काय? मच्छिंद्रनाथ. आता विषय दुसरीकडे जाईल, राहू दे आता इथंच. हे परमात्म्याची व्यापक हे एकविध भक्ती आहे. एकविध 3 तास ऐकलं तरी पांडुरंगापासून तुमचं दुसरीकडे लक्षच जाणार नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती. विठ्ठला विठ्ठला काय सांगितलं होतं? आता तुम्ही सगळे तिकडे या. तुम्हाला सुख उपभोगायचं असेल तर कुठे या? गोकुळात. म्हणून भगवान परमात्म्याने सांगितलं, आई तुला ज्या वेळेला माझी आठवण येईल ना, फक्त आता असा हात करायचा, त्यावेळेला मी त्या हातात असेल तुझा पाना घेईन. बरं का? देवकी ज्या वेळेला भगवंताचं स्मरण करेल, भगवंत प्रकट व्हायचे, पाना देवकी त्याला पाजायची. अशी भक्ती त्यांची होती. पण लीला ज्या करायच्या आहेत, चरित्र जे करायचं आहे ते भक्तांना आनंद देण्यासाठी करायचं आहे. म्हणून ते ठिकाण निवडलं गोकुळ. अरे कुठेतरी तुमचं पुण्य असेल म्हणून सप्त्याचं ठिकाण निवडलं लक्षतीर्थ. नाही हे टी व्ही आणि मोबाईलमध्येच होतं. अरे असले महाराज तुम्हाला वाजवायला ऐकायला मिळतात का? काल इंदोरकर महाराज येण्याच्या अगोदर तुम्ही 2 तास भजन ऐकलं. असं भजन ऐकलं का कधी? हां, एवढा वेळ समाज शांत बसू शकला असता का महाराज? अरे सगळं आपल्याजवळ आहे कोल्हापुरात, पण विकायचं कुणाच्या दारात असा प्रश्न आम्हाला पडतो. पण एक दार असं निर्माण झालं, ते भरलेलं बघून इंदोरीकर महाराज पण खुश झाले. बस. अरे अरे या लक्षतीर्थमध्ये एखादा गुन्हा घडला ना, एवढी मोठी बातमी असायची. पण यावर्षी पत्रकाराने आमच्यावर एवढी मोठी कृपा केली, दररोज बातमी लावली या सोहळ्याची, दररोज. आणि बातमी फक्त लावली नाही, 3-3 तास कीर्तनाला बसत होते पत्रकार. आता कोण कोण आले मला माहीत नाही बरं का, पण सगळे दररोज मला फोन करत होते, महाराज आज काय झालं, उद्या काय आहे, दखल घ्यावी लागते. हां, कसं आहे माहिती आहे का, आज कलियुग आहे. एक ड्रायव्हर रिटायर झाला. रिटायर झाल्यानंतर तो एका याच्यात गेला प्रेसमध्ये. म्हटला हा माझा फोटो उद्या पेपरला छापा ना. तो म्हणला का? तो म्हणला मी सेवानिवृत्त झालो आहे, पेपरला बातमी येऊ दे ना की हा सेवानिवृत्त झाला. अरे सगळेच होता, जा येड्या, ह्याला बातमी द्यायची असते का? तो म्हटला अहो मी 35 वर्ष ड्रायव्हर म्हणून काम केलं, 35 वर्षात मी एसटीला कुठे असा खरका पडू दिला नाही. 35 वर्षात माझ्या हातून एकही ॲक्सिडेंट झालेला नाही. आणि काल बघा त्या अमक्या ॲक्सिडेंट केला, त्याचा एवढा मोठा फोटो छापलाय दोन्ही.
विठ्ठला विठ्ठला. हे मी दृष्टांत सांगत नाही, हे आमच्या सकाळचे मुख्य संपादक होते कांबळे, पुढचं नाव आठवणं त्यांचं मला, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते उत्तम कांबळे सरांनी. उत्तम कांबळे सरांनी सांगितलं हा दृष्टांत, अरे बाबा सकारात्मकडे आम्ही जास्त बघत नाही, नकारात्मकडे जास्त बघतो. अमुक अमुक ठिकाणी लक्षतीर्थमध्ये मारामारी झाली, लगेच इन्सॅटमध्ये फोटो, कळतं का. पण यावर्षी पत्रकार बंधूंनी हे सगळा सोहळा बघितला आणि म्हटलं अरे लक्षतीर्थमध्ये तीर्थक्षेत्र, हेच आमचं लक्ष आहे, लक्षतीर्थला तीर्थक्षेत्र बनवायचं. आमचं काय डिजिटल काय लावू नका, काय गरज नाही त्याची. आम्हाला प्रसिद्ध व्हायचं नाही, आम्हाला सिद्ध व्हायचं आहे बरं का. म्हणून यावर्षी सप्ताह जरा वेगळा होता, वेगळा आनंद, दररोज वेगळं काहीतरी मिळालं तुम्हाला. आणि शेवटी आम्ही हा काल्याचा प्रसाद देतोय तुम्हाला. गोकुळात भगवान परमात्मा आला, अरे या लक्षतीर्थमध्ये हे आपण ऐकतोय, हे आमचं भाग्य समजायचं. त्या गोकुळात देव गेला, रात्री कुणाला कळला नाही, सकाळी कळला. आणि मग गवळण सांगे गवळणीला, सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला यशोदेला. हा गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. महाराज ही रत्न सगळी स्थानिकची आहेत बरं का. हां, कोल्हापूरच्या मातीतली ही रत्न एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. महाराज पण आज खुश झाले, म्हटले वा काय ऐकायला मिळते. हे मला हे आमचं हे सगळं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे आम्ही मोकळी जागा सोडतो त्यांना. नवीन आलेल्यांना माहीत नसतं कोण आहेत. आपल्या मातीत सगळं आहे, फक्त आपण जतन करायला पाहिजे. गवळणीला सांगू लागला, अरे काय आनंद, काय त्या नंदबाबांची आणि यशोदेची गोकुळात ख्याती असेल. अरे दुसऱ्यांना आनंद होतो आपल्या घरात मुलं आल्यावर, काय नातं असेल. आपल्यासारखं नाही, गाडी घेतली की ती दार बंद करते, इकडे गाडी पुजायला लागण्यात समोरचं दार बंद करते. आनंद झाला. गोकुळातले लोक एकमेकाला आनंद वाटत होते. वारकऱ्यांनी ते करायचं, काला वाटू असं मिळालं की दणकायचं नाही. हा एक एक कण वारकरी. अरे तुकोबाराने आम्हाला सांगितलंय, कुठेतरी गिरीकंदरामध्ये जाऊन माळ जपत बसू नको. माळ जपत जपत समाजामध्ये फिर. तुझी माळ आणि तुझा गंध बघितला की पांडुरंग दुसऱ्याला आठवलं पाहिजे. आप तरेसो कौन बराई, एकटा तरला तर काय त्यात मोठे बनाय. आवरोंखे मुख नाम धराई, सगळ्यांसाठी आपण जातो. म्हणून आनंद झाला सगळ्यांना. आणि आनंद कसा साजरा केला, गुढिया तोरणे, 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 गुढिया
अजून एक शंका दूर करतो. 400 वर्षापूर्वीचं हे प्रमाण आहे की आनंद झाला की काय करायचं, गुड्या उभ्या करायच्या. आता व्हॉट्सअपवर कुठला तरी मॅसेज फिरतोय खुळ्या टाळक्यांचा, ते संभाजी महाराजांच्या याच्याशी त्याचा संबंध जोडतात. त्यांना काय करायचं, हे आपली संस्कृती सगळी उद्ध्वस्त करायचं आहे. तुम्ही काय असलं करू नये अशी त्यांची इच्छा आहे आणि भ्रमित करतात. वेन यू नॉट सक्सेस इन कन्वर्ट, जेव्हा तुम्ही एखाद्याला धर्म बदलू शकत नाही तेव्हा त्याला कन्फ्यूज करून सोडायचं. तो या ना धर्माचा राहत ना त्या धर्माचा राहत, मधलाच राहत होतो. भ्रमित करायचं. म्हणून गुड्या रामाच्या वेळेला पण गुड्या होत्या, कृष्णाच्या वेळेला पण गुड्या होत्या आणि आत्ता पण आपल्या गुड्या आहेत. त्या गुढीचा त्याच्याशी काही संबंध नाही. तो उलटा तांब्या का. अरे ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्रावुरव्ययम. अरे आपला मूळ कुठं आहे, वर आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी आपला वर्षभर असा कळस असतो आणि गुढी दिवशी कसा असतो, असा असतो. त्या दिवशी भगवंताला सांगतो, देवा आज माझ्यावरती कृपेचा वर्षा होऊ दे, मी नंतर उद्यापासून असा कळस ठेवेन. मला कालच एकाने मेसेज पाठवला, आज सकाळी पाठवलं. मी म्हटलं लिहायला वेळ नाही, याच्यावर लिहून पाठवतो मी. भ्रमित होऊ नका, संतांच्या मार्गे जायचं. आपल्या जीवनामध्ये आनंद आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी. अरे ब्रह्मदेवाला तिथे कळे ना काय या सुखाची गणना कशाबरोबर करायची. असं सुख गोकुळवासियांना मिळत होतं. बाळ आला, पण बाळाच्या त्या येण्याने आणि तिकडं माया गेली. ती माया कंसाच्या हातातनं सुटून जाताना गप जाईल की नाही. ती गप गेली का, सांगून गेली कंसाला, अरे मला मारून तुला काय मिळणार, तुला मारणारा अगोदर जन्म. तुझं लागी वदी उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, उपजला माझा आधी. हे सांगितल्यामुळे कंसाने पुन्हा माझ्याकडे लक्ष द्या. ते दही अंडी बांधतात. थांबा थोड्या वेळाने बांधूया. बांधताय का, थोडं थांबा. अजून काल्याला वेळ आहे. 3.5 तास कीर्तन चालणार आहे. हे आत्ता कुठे प्रवेश केला आपण. म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही काल्याचं देणार नाही याची तरतूद मी आत्ता करतोय. मी अगदी गंभीर झालो होतो की गंभीर महाराजांसमोर कीर्तन करायचं कसं. कारण महाराष्ट्रातला असा कोणता कीर्तनकार नाही आहे अशा लेवलचा की त्यांनी त्यांचं कीर्तन वाजवलं नाही. ढोक महाराज सांगायचे, तुमच्यासमोर सांगत होते. ढोक महाराज खरं म्हणजे मृदंग शिकायला गेले होते. तो प्रसंग मी ऐकला तुमच्यासमोर. पण असो, कुठे होतो आपण महाराज, गोकुळात होतो. मथुरेत नाही, गोकुळात आलो ना आता आपण. हां, मथुरेत होतो. माया, ती माया सांगते. ती माया म्हणजे तुम्ही आम्ही जे सांसारिक माया ती नव्हे. दैवी हे शम गुणमयी मम माया दुरित्य मामेव प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती. ते दैवी माया वेगळी, सांसारिक माया वेगळी, भागवती माया वेगळी. वैष्णवावर पण मायेचा प्रभाव आहे, पण कोणत्या, भागवती मायेचा. तू सांगेल मी पुढे कसा आहे तो. असो, हे ऐकल्यामुळे कंसाने एक एक पाठवायला सुरुवात केली. पहिली झाली मावशी. त्या मावशीचं नाव काय, पुतना. आली सुंदर शृंगारी रूप घेऊन यशोदेला म्हणते, अगं यशोदे मी तुझी दूर 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 दूरची बहीण. आता असं दारात येऊन तुम्हाला कोणीतरी सांगितलं तर आपण असं म्हणू शकतो का, नाही तुला ओळखत नाही जा, नाही म्हणत. ती तरी यशोदा होती. तिला वाटलं कोणतरी असेल. थोडा वेळ बाळ माझ्याकडे दे. त्याच्या अगोदर गोकुळातली अनेक बाळं तिनं मारली होती. भगवान परमात्म्याला घेतलं, निरखून पाहिलं आणि पाना देण्यासाठी पुतणीने सुरुवात केली. तेवढ्यात देवाने डोळे झाकले. काय म्हटली, माझं नशीब आहे. राम अवतारामध्ये पण पहिल्यांदा स्त्री झाली, तिला मारावं लागलं. कृष्ण अवतारामध्ये पण देवाने डोळे का झाकले याची 12 कारणं महाराज दिलीत भागवतकारांनी. काय देव विचार करत होते, हिला मुक्ती कुठली द्यायची, ही का माझ्याकडे विष घेऊन आले. का आली होती, वामन अवतारातली. आपल्या बळीच्या वेळेला वामन अवतारामध्ये बळीची बहीण रत्नमाला, तिची ही पुनरावृत्ती होती. रत्नमाला वामनाचं रूप बघून भाळली होती.
काय सुंदर बाळ आहे, छोटीची छत्री कमंडलू, असं बाळ मला झालं असतं, त्याला पाना पाचताना किती आनंद मिळाला असता. कोण म्हणते? बळीची बहीण रत्नमाला. पण ज्या वेळेला वामनाने विराट रूप धारण केलं, त्याला पाहिलं, एका पायाने 3 लोक, दुसऱ्या पायाने ब्रह्मलोकात अंगठा गेला होता देवाचा ब्रह्मलोकात. आणि ब्रह्मलोकात गेलेल्या अंगठ्यावर ब्रह्मदेवाने पाणी घालून जे भगवंताचे पाद पूजा केली, त्यातलं पाणी गंगा होऊन आपल्याकडे आली. महाराज ती गंगा आहे. त्यावेळेला रत्नमालेचा संकल्प बदल. रत्नमाला म्हणते ह्याला दूध नव्हे, ह्याला विष पाजायला पाहिजे. मला सांगा, अगोदरचा संकल्प चांगला होता का वाईट होता? चांगला होता. तो संकल्प टिकला असता तर रत्नमाला या जन्मात यशोदा झाली असती. पण विष पाजायचा संकल्प केला, रत्नमाला या जन्मात पुतना झाली. देवाने विष प्यायलं, विषाबरोबर तिचा प्राण प्यायला. जसा देवाने प्राण ओढायला सुरुवात केली तशी पुतना वाढायला लागली. 7 योजने लांब तिचा देह पडला होता, असं वर्णन आहे भागवतात. 7 योजने. पण ज्या वेळेला तिच्या देहाचे तुकडे तुकडे करून तिला अग्नी दिला महाराज, त्यावेळेला सगळ्या गोकुळात चंदनाचा सुगंध पसरत होता. परिणाम कशाचा आहे? भगवंताने स्पर्श केला या शरीरात, त्याचा परिणाम आहे. देवाने विष पाजणाऱ्या पुतनेच्या शरीराचं चंदन केलं, तर भजन करणाऱ्या शरीराचं काय करेल? किती कोटी जप झालाय? मिरजे महाराजांना विचारा जरा, किती कोटी जप झालाय? संसारिकच आहेत ना, संसारिक आहेत. हे आमचे कृष्ण भक्त इथे बघितलं की आनंद होतो आम्हाला, की नामाचा साधक धारक. हां, गंध बघितलं की नाव आठवतं लगेच आपण हरे कृष्णा. इकडं गंध बुका बघितला जय हरी माऊली. आमचं नाव कोण घेत नाही, आम्हाला बघून नाव कोणाचं घेतं? भगवंताचं. अरे ज्ञानोबराय म्हणतात, कृष्ण कोपोनी जासी मारे तो पावे सबाय साक्षात्कारी. अरे हा राग आलो जिला मारतो, ती जर मुक्त होत असेल, मा कृपेने भजन करी तो केन पावेल. तुम्हाला ती मुक्ती हवी का? नको म्हणले. अरे राक्षसाला देतोस ते आम्हाला भक्ताला दिले, तर त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय? असं आम्ही भक्तीचे अधिकारी आहोत. असं भगवान परमात्म्याने नामकरण झालं नव्हतं महाराज. 6 महिने देवाचं नामकरणच झालं नव्हतं, नावच ठेवलं नाही. नाव ठेवलं तर कंस ओळखेल, आणि बारसं घातलं तर कंसाला लगेच कळलं एवढं मोठं बारसं त्याचंच होऊ शकतं, दुसऱ्याचं नाही. आयडेंटिटी लपवली होती त्याची. शेवटी वसुदेवानी गर्गाचार्यांना पाठवलं. फार मोठा विषय आहे महाराज. 10व्या स्कंदामध्ये 86 अध्याय आहेत. काय काय सांगणार आपण? त्यातले 40 अध्यायात ही कथा आहे भगवंताची, या चरित्राची. आपण थोडी केली त्याची बाळक्रीडा, त्यातलं थोडंच सांगतो मी. भगवान परमात्म्याचं नाव गर्गाचार्याने कृष्ण ठेवलं का? त्याला बघ, यशोदेला सांगितलं, हा बघ, हा तुझा एक पुत्र आहे ना, तो पुष्ट आहे. त्याचं नाव ठेवलं काय? राम, बलराम. त्याला बल आहे म्हणून आपण बलराम म्हणतो, पण त्याचं नाव काय? राम. आणि हा जो आहे ना, तो सगळ्यांना आकर्षित करतो, म्हणून याचं नाव काय? कर्षती आकर्षती येती कृष्ण. हा देवाचं कृष्ण नाव ठेवलं, नामकरण झालं. अनेक राक्षसांचा देवाने समाचार घेतला महाराज. सगळ्यात पहिल्यांदा पुतनेला मारलं, कारण पुतना नावाची वासना जोपर्यंत या गोकुळात आहे तोपर्यंत गोकुळात आनंद नाही. वासना पळाली गोकुळा बाहेरी, बाहेर पळाली ती. हां, भितरी प्रवेश केला देवे, बाळक्रीडेच्या प्रमाणे असं. हां, चिंता ते पळाले, बरोबर, चिंता ते पळाले गोकुळा. हे असारी फडकरी लागतात. हे समोर बसलेत नाही, साधे भोळे दिसतात. हे टेंभुकर घराण्याचे मालक आहेत वासुदेव महाराज टेंभुकर. काल आकस्मिक पांडुरंगाने पाठवले, त्यांना माहीत नाही सप्ताह चालू आहे ना, आकस्मिक आले. इन्स्पेक्टर पाठवले पांडुरंगाने, सगळं बरोबर आहे का बघा म्हणून. माऊलीच्या दिंडीमध्ये किती नंबर दिंडी असते महाराज आपली? रथाच्या मागे 2 नंबर दिंडीचे मालक आहेत. केवढा मोठा अधिकार आहे. टेंभुकरांच्या किती दिंड्या?
1 नंबर तुमचा, 2 नंबर, 2 आणि 3 अशा दिंडीतली माऊलीच्या सोहळ्यातली माणसं आपल्या लक्षतीर्थमध्ये आलेत. अहो काय भाग्य आहे. आपण म्हणतो फक्त ओळखा त्यांना, कोणी येत नाही. अरे राक्षस गोकुळात आले, कृष्ण दर्शनाने मुक्त झाले. अरे ते मुक्त होण्यासाठीच येत होते. ते सोडा, ते बाळ स्वरूप बघण्यासाठी कोण आले? कैलासावरून जटा घेऊन एक बाबा आले, कडकड 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 करत. एवढा त्याला ध्यास आहे देवाच्या दर्शनाचा, बरं का. त्यांनी रासलीलेत पण जाण्याचा प्रयत्न केला, पण होमगार्डने अडवलं. काल मोठे मोठे लोकांना आमचे होमगार्ड अडवत होते, आज जायचं नाही, आज जायचं नाही. अहो रासलीलेमध्ये भगवान शिव साडी नेसून गोपीचा वेश घेऊन येतात, स्वतःची आयडेंटिटी लपवून. देवाने ओळखलं यात एक गोपी वेगळी आहे म्हणून सांगितलं पदर वर करून बघा प्रत्येक जण हिचा. एकाचा पदर वर गेला तर हिला दाढी आणि मिशा. सोडलं नाही आत. अधिकार सांगतोय मी गोकुळवासियांचा, गोपींचा आणि गोपाळांचा. आपण आता तिकडे जाणार नाही आहे. खरं पाहता महाराज, आमचे महाराज सांगतात की गोपीगीत, वेणुगीत आणि भ्रमरगीत याचा उच्चार काल्याच्या कीर्तनात करायचाच. पण आता कुठं करायचं? मी अजून इथंच आहे नामकरणात. हां ब्रह्मज्ञान. त्या तीन जे गीतं आहेत तो प्राण आहे. आणि रासलीलेचे पंचाध्यायी हा तर पूर्ण संप्रदायाचा प्राण आहे, बरं का. भागवतातला मोती येतो. असं असं बरंच काय सांगायचं, पण आता वेळ पुढे पुढे चालले. कार्यकर्ते जरा बागे आहेत, ते पुढे यायच्या अगोदर संपवायला पाहिजे मला, बरं का. असो, भगवान परमात्म्याने एकदा आपल्या सवंगड्याकडे बघितलं. ते म्हटले असं का रे तुम्ही? तुमच्या घरात सगळं नवनीत आहे, एवढं लोणी तुमच्या घरात आहे, करोडो गायी आपल्या गोकुळात आहेत, आणि तुम्ही असे केसरकर महाराजांसारखे असे का झाला? गंभीर महाराजांसारखे का झालं नाही म्हटलं. अरे ते माऊलीच्या चरणाजवळ आहेत, बरं का. आणि आमच्या घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे ते म्हटले काहीतरी घोळ आहे. ते म्हटले देवा काय सांगायचं, आम्ही उठायच्या आधी आई आमचे घुसळण करते, आम्ही उठायच्या अगोदर ते शिंक बांधते लांब, आणि आम्हाला काय ताकाचा डेरा ठेवते. ताक पिऊन काय बॉडी फुगणार आहे का आमची? गवळीयांची ताक फिरे कोण पोरे चांगले, पण काय त्यांचा छंद देवा, काय सेवा बघ. ते म्हणले याच्यात बदल करायचा, आपण एक मंडळ स्थापन करायचं, आणि त्या मंडळाचं नाव काय? चोरी करणारं मंडळ, चौर्य मंडळ. आणि त्या मंडळाचा अध्यक्ष मी सांगेन ते ऐकायचं. आता आपल्या मंडळाचा कोण अध्यक्ष नाही आहे, पुढच्या वेळेला बघूया मला केलं तर, बरं का. सांगेन ते ऐकायचं. काय करायचं? मी सांगतो त्या वस्तू सगळ्या घ्यायच्या, मी सांगतो त्या वाटेने यायचं, मी डोळे बंद करा म्हटलं की करायचं, आज जायचं, पाहिजे तेवढं खायचं, आणि बाहेर यायचं आणि बोंब मारून जागा करायचं. काय देवा म्हणलं ठीक आहे. हां, आणि चोरी करायची मंडळाचा सदस्य सोडून कुणाच्या घरात करायची नाही. ह्या गल्लीच्या लोकांनी त्या गल्लीच्या करायची नाही, असं नाही. मंडळाचे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या घरातच चोरी करायची. वा, चांगलं आहे. आणि मला सांगायला यायचं कुणाच्या आईनं शिंक लांब बांधलंय, आणि भरपूर कुणाच्या घरी आज लोणी आहे, त्याने सांगायला यायचं की तिच्या घरी जायचं. आपण जायचे. हां, धूळ हातात घेतलेली असायची, बोरीचे काटे सराटे हातात घेतलेले असायचे, खडे बारीक बारीक घेतलेले असायचे. का? हे खडे हळूहळू मारून बघायचे. ज्यात काय असेल त्याचा आवाज वेगळा असतो, नसेल त्याचा आवाज वेगळा असतो. त्याने खडे मारून बघितले, आमच्या गोरोबाने थापटणं मारून बघितलं कशात काय आहे ते. जे भरलेलं असतं ना त्याचा आवाज वेगळा असतो. बघायचं, हां हे भरलेलं आहे. आणि मग दूर आहे ना, अरे याच्यासाठी तर दही अंडी करायची, आपण मनोरा तयार केला. एकमेकाच्या संगतीमध्ये वारकरी ही सार्वभौम सार्वजनिक भक्ती आहे, एकट्याची भक्ती नाही. सप्ताह झाला, कुणा एकट्यामुळे नाही होत. अरे वन 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 सगळे फिरतायत, सरळ हाताने लोक मदत करतायत, आणि त्याचा एक मनोरा तयार झाला आहे. मी वर दिसतोय कुठेतरी, पण गालचे दिसत नाहीत. पिक्चर बघायला गेला
हिरो दिसतो, डायरेक्टर दिसतो का हो? डायरेक्टर दिसतो. तसं मला आश्चर्य वाटतं महाराज, अनेक ठिकाणी आपण जातो सप्त्याला, प्रत्येक कार्यकर्ता पुढे छाती काढून देतो, मी केलंय, आमचा एकही आला नाही हो. काल मी अजितला ओढून घेतला, बस इंदोरीकरची तारीख मिळवायला 3 दिवस त्याच्या गावात राहिल्यास, तू जरा जवळ बस. ते जवळ ओढून पण येईना जवळ. ही वृत्ती जर टिकली तर तुमचा सप्ताह बंद पडत नाही. आम्ही मार्गदर्शक आहोत. दीपस्तंभाने नुसतं दाखवायचं इथं डबरा आहे, पडणार तू, कसा पडतो बघूया, गेल्यावर म्हणतो अरे मोडलं की. म्हणून मार्गदर्शकाचं थोडं ऐकायचं, वाटेल ते करायचं, मनाला वाटेल. मार्गदर्शक हे यादव महाराजांनी आयुष्यभर तेच बघितले, सप्तेच बघितले. माझ्या 24 वर्षाच्या कालावधीत मी सप्तेच बघितले. प्रत्येक सप्त्यामध्ये आम्ही कीर्तनकार म्हणून जातो, पण नियोजन करणारा माझ्या आयुष्यातला पहिला सप्ताह आहे. आम्ही नियोजनाच्या भानगडीतच कुणाच्या पडत नाही, कारण ते सगळं आपल्यावर येऊन पडतं. पण या पोरांची निरपेक्ष वृत्ती बघून म्हटलं की हे कुठल्या तरी जन्मात माझे गोपाळ आहेत, ह्यांचा माझा कुठला तरी ऋणानुबंध आहे, म्हणून हे माझ्याशी जोडलेले आहेत. हा ऋणानुबंध जपण्यासाठी आपण इथे आहे. तसं चोरी करायची आहे ना, चल मोठे मोठे खाली, त्याच्यापेक्षा छोटे 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 असे मनोरे रचले, फोडायचं, सिंक फोडायचं, हां त्यात अजून जरा फोडायचं बरं का. शिंकेला वियले दूरी होतो तिघांचे मेवारी, होतो तिघांचे मेवारी, होतो तिघांचे मेवारी. लावे येले दोरी होतो दिनाचे निवारी, होतो दिनाचे निवारी, होतो दिनाचे निवारी. आता तिघांच्या वरी वगैरे काय बरंच काय मी जास्त विस्तार करत नाही. अवघ्या 10 मिनिटात सेवा संपवतो बरं का. तुम्ही घड्याळ का बघू नका. हां काय म्हणलं, महाराजांनी गेल्या वर्षी पण आम्हाला असंच ताणलं होतं, असं म्हणणार ना. जरा 9ला आम्हाला सुरू करायचं होतं, पण रात्री आपल्याला झोपायलाच 3 वाजले, त्यामुळे जरा पुढे गेलो आपण. चोरी केली, डोळे बंद करा म्हटलं, बंद केले, उघडले की आत असायचे. चोरी करून झालं की परत डोळे बंद करा, बंद केले, उघडा, आले बाहेर. दार न उघडता आत बाहेर. पेंद्या ते होतं तेच लबाड होतं. ते म्हणलं जरा आपण येणं डोळं बंद करायला सांगितलं, अर्धच उघडायचं आणि अर्ध बंद करायचं. त्यानं असं करायचं, डोळे बंद केले, बंद गेले आत, चोरी केली, चला आपल्या बाहेर जायचं, डोळे बंद, त्यानं अर्धच बंद केलं. कसं बाहेर काढतं ते बघूया. लबाड आहे म्हणले, हे माझ्या मायेचा प्रभाव बघू इच्छित आहे. अहो सगळे बाहेर आले आणि हे अर्ध उघडल्यामुळे अर्धच बाहेर आलं आणि अर्ध आत राहिलं. आणि यांचा नियम काय होता, बाहेर आले की काय करायचं, बोंब मारून जागा करायचं, चोरी केली उठा आता. असा चोर जगात कुठे आहे गाव, जागा करून जाणारा. अहो बघितलं, आता हे बोंब मारल्यावर ती जागी झाली, बघते तर याच्या तंगड्या खाली लोंबत होत्या. अहो काय बघता, एवढ्या होत्या ते एवढ्या केल्या सुजवून मारून मारून. आणि वाकत वाकत आला बेंद्या, अरे म्हणलं तू एकटाच कुठं राहिला होतास. मी मला अर्धा झालो बाहेर. अर्धा का आलास, ते अर्धच बंद केलंस म्हणून अर्धा आलास. देवाचं संतांचं पूर्ण ऐकायचं, अर्धा ऐकलं तर असं होतं. हाफ नॉलेज इज डेंजरस. हां अर्धवट ज्ञान हे अज्ञानापेक्षा डेंजर आहे. अज्ञानाचा नाश जास्त होत नाही, पण अर्धवट ज्ञानाचा सत्यानाश होतो. म्हणून माणसाने पूर्ण ज्ञानी तरी व्हावं, पूर्ण अज्ञानी तरी राहावं. मधल्यांचं काही खरं नाही असं. आणि या चोरी झाली की गवळणी गारा घेऊन कुठं जायच्या, हां गवळणीकडे जायचा. तुझ्याने काय केलं, बघितलं उठून गवळणीने, पाहती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची या पोरे आज चोरी केली खरे. चला मोर्चा घेऊन कुठे, यशोदा मातेकडे. आणि यशोदा मातेला सांगायला लागल्या, अरे बाबा मी शिक्षक आहे, मला माहिती आहे महाराज, कुठल्याही आईला तिच्या मुलाची तक्रार केलेली आवडत. तिला वाटतं माझा बाळ्या असं करणारच नाही. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजिरवाणे गे, बाळ दिसते गोजिर
कुठल्या गारानं माझं बाळ असं करणारच नाही, तुम्हीच अशा आगाव आहात म्हटली. हां, तुम्ही 12 घरच्या, आता 12 घरं ही एपिसोड आहेत काल्याच्या कीर्तनाचे. 7 दिवस याचं 7 कीर्तनं एका याच्यावर करायला पाहिजे महाराज. त्या 12 घरातनं कुठनं आल्या होत्या, कुठल्या घरातनं कुठली गोवण आली होती, तिचा अधिकार काय होता, तिचा पूर्वजन्मीचा अभ्यास काय होता. आता भगवंताची तिचं कुठल्या, त्या महाराज वेणू वाजवल्यानंतर रासलेला पळाला ना, त्यावेळेच्या त्यांच्या समाधीचं वर्णन आहे. कुठल्या गोपीला कोणत्या प्रकारची समाधी लागली महाराज. असं 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारे, असं देवाने यशोदेने सांगितलं, देवा आता हे करू नका चोरी, आता बस. आता काय करा, तुम्ही 5 वर्षात झालात, 5 वर्षात झाल्यानंतर हे सगळे काय करायचे, वासरं चारायला जायचे. आणि वासरं चारायला गेल्यानंतर काल्याचा प्रसंग तिथे सुरू होतो की सगळ्या गवळ्यांना बोल बसवायचं, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करायच्या आणि एकत्र कालवून जो केला जायचा त्याला काला म्हणायचं. सगळ्यांना एकत्र करायचं, काला करायचं. पण शिदोरी नाही, त्याला घ्यायचं नाही. तुमची शिदोरी असल्याशिवाय काल्यामध्ये प्रवेश नाही. केवढं मोठं वर्म आहे लक्षात ठेवा. तुमच्या कर्माची शिदोरी तो बघणार उघडून, तुमच्या शिदोरीत काय काय आहे, मग ठरवणार तुम्हाला काय द्यायचं ते. तुमची इच्छा असेल ब्रह्मलोकापर्यंत सुख भोगायचं, तर मग तो काल्याच्या प्रसंगात घेत नाही आपल्याला, तो बाजूला काढून टाकतो त्या गाड्याला. तुझा अजून तू माझ्याकडे येण्याच्या पात्रतेचं झालेलं नाहीस. असा काला सुंदर आहे. म्हणून हा जो काला मिळाला आम्हाला, ह्या गवळ्याच्या संगतीत मिळालं. ते गोपाळ म्हणतात या लक्षतीर्थमधले, देवा काय पुण्य केलं असेल रे, तुझी संगती झाले आमचे निश्चिंती, तुझी संगती झाली आमची नाही देखील्यात मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाच सोहाळे, भोग सुखाचे सोहळे, का मिळालं, तुझ्या संगतीमध्ये आलो. तुझी संगती झाली आमोची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे. काय भोग सुखाचे सोहळे, घरी ताकाचे सरोवर. आणि इथे 5 दिवसात काय आहे, येथे नवनीत. मांडव काढल्यावर नाही, सगळ्या रिक्षा आणि बसच आहे तिथं. हां, मांडव काढायच्या अगोदरच नवनीत मिळते आपल्याला. हे हां, थोडा त्रास झाला असेल, क्षमा मागतो, मी पळवायला लागलो कीर्तनास. हां, आणि मग त्या देवताने विचारलं, हे तुम्हाला कसं मिळालं रे, ह्याच्या संगतीत कसं पोचला. त्या ते सांगतात, कंठी धरला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, कंठी धरला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश. काला वाटू एकमेक वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. कंठी या शब्दाचे अर्थ 2 आहेत महाराज. याला काय म्हणतात आपण, कंठी. याला काय म्हणतात, कंठी. आणि याला काय म्हणतात, कंठ. या कंठामध्ये धरला असा अर्थाने कंठी. त्याची नाम जप करण्याची कंठी हातात धरली त्याला म्हणायचं कंठी, जपमाळ. ती जप झाल्यानंतर कंठात धारण केली
त्या मण्यात प्रकाश आहे बरं का. तुम्ही ज्या माळेवर जप करता, प्रत्येक मानेला स्पर्श करत कृष्ण 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 करता, अरे त्या स्पर्शाने त्या काष्टामध्ये, काष्ट म्हणजे लाकूड, त्या लाकडामध्ये देव प्रकट झालेला असतो. जगन्नाथ कशाचं आहे? पाषाणाचं आहे, मातीचं आहे, धातूचं आहे, कशाचं आहे? काष्टाचा एकच देव आहे जगात, ज्याला 12 वर्षाने बदललं जातं. इतिहास माहिती आहे सगळ्यांना, तुम्हाला माहीत नसेल तरी एकदा भागवत करू आपण, तेव्हा एक सांगू सगळ्यांना. असं कंठी धरला कृष्ण नावाचं मणी आम्ही कंठात धारण केला आणि आम्हाला सगळीकडे तोच दिसायला लागला, अवघा जनी प्रकाश. त्या योगे देवानं आम्हाला निवडलं. कोण कोण माझे गडे आहेत ते जवळ घेतले, त्यांना जवळ बसवलं, स्वतःच्या हाताने त्यांना काय दिला? काला दिला. काला वाटू एकामेका आणि वैष्णवानिका संभ्रम. अरे शुद्ध दर्जाचे वैष्णव आहेत, त्यांनाच फक्त काला, इतरांना नाही. जगद्गुरु तुकाराम सुंदर सांगतात, अरे आम्हाला हा काला मिळावा म्हणून उपजून या पुढती येऊ काला. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. हा विठाला 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 गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार, जय गोपार कुमाये गोपार कुमाई, गोपार जय गोपार कुमाई, गोपार कुमाई. बोला पुंडली श्री ज्ञानदेव गोपार कुमाई, गोपार कुमाई, गोपार कुमाई, गोपार कुमाई, गोपार कुमाई. बांधा बांधा लवकर. गोपार कुमाई, गोपार कुमाई, गोपार कुमाई, गोपार कुमाई. हा बालाजी असू दे, एका ठिकाणी त्याला काहीतरी बांधा, रशीद नाही तिकडे जाऊ नये म्हणून. हा असू दे. हो हो बोल नका आता, जरा शांत बसा. करतात ते बरोबर. पाटील दाखवायचं असं, पूर्वी लहानपणी दाखवायचो की ना असं. त्याच्याकडे नसेल ती वस्तू आपल्याकडे असेल तर त्याला खाऊन दाखवायचं, मी बघ कशी खाते. याला म्हणायचं वाकुलिया. बांधा लवकर, मला डिस्टर्ब होते, जरा लवकर. गोल गोल बालाजी. हा हो थांबा थांबा. त्या मडक्यामुळे ही मडकं त्यांना दिसायला झालं, असं झालं. जरासं खाली सोड. हां आता दिसतंय. माझं मडकं दिसायला पाहिजे तुम्हाला. असं वाकुलिया त्या ब्रह्मदेवाला दाखवायचं, बघ तू ब्रह्मलोकात बसून उपयोग काय, तुला हे नाही. वाकुलिया ब्रह्म लोक दिका ब्रह्मादिका उत्तम लोकात दाखव. हा लहानपणी दाखवले ना आपण. हां तुला मिळत नाहीये, पण आम्ही इथं वाकुले दाखवायचे नाहीत. इथल्यांना एकमेकाला वाटायचं, काला वाटू एकमेका. तुम्हालाच का मिळाला? तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे भूमंडळी. अरे या भूमंडळामध्ये आम्ही जे वैष्णव आहोत तेच फक्त कशा आहोत? वीर आहोत. तुका म्हणे भूमंडळी. आम्ही बळी. अहो एवढं बळ तुम्हाला कसं मिळालं? तुम्ही बळी झाला. ते म्हणले आम्ही बळीयाचे अंकित झालो आधी आणि मग आम्ही बळवान झालो. बळीयाचे अंकित. बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, अंकित,
महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली काल्याच्या प्रसंगामध्ये ब्रह्मदेवाचा एक संबंध आहे, पण तो आता सांगत नाही. मी गेल्या वर्षी सांगितलं असेल असं वाटतं म्हणा. बरं का महाराज, वत्स चोरून नेली ब्रह्मलोक सांगितलं होतं गेल्या वर्षी. ब्रह्मदेवाला कळलं नाही की हा बाप माझा अरे उष्ट खातो यांचा, मी एवढा सोहळ्यात वागणारा वेद शिकलेलो आणि माझा बाप गवळ्यांच्या ओठाला लागलेलं चाटत होता. असं एवढे अधिकारी आपल्याला व्हायचं आहे, देवाने आपल्याला एवढं जवळ घ्यावं असं वाटत असेल तर ही सेवा अखंड राहिली पाहिजे. पुढे एक 10 मिनटं मी परिहारात्मक बोलतो की 24 तारखेपासून आपला हा सप्ताह सुरू झाला. पण खरं पाहता 24 तारखेपासून सुरू झाला नाही, गेले 12 महिने याचं नियोजन सुरू आहे. प्रत्येक वेळेला आम्ही भेटलो की यावर्षी कुणाला बोलवायचं, कुठे करायचं, काय करायचं. आत्ता उद्यापासून लगेच आमचा हिशोब झाला की पुढच्या वर्षीचं नियोजन सुरू असते. मग 4 जण म्हणतात हे बोलूया, त्या म्हणतात त्यांना बोलूया. त्यात जरा थोडा संघर्ष होतो आमचा इकडे तिकडे. पण मी गुरुजी असल्यामुळे सगळ्यांना ओळखतो बरं का. सगळे माझे गुरुजी कसे शिष्य आहेत काय. पण भावना चांगली असते, अहंता नाही, त्याची इच्छा असते की हे महाराज जाऊन या, ते महाराज. आत्ता मला रात्री राहुल माने साहेबांनी विचारलं की तारीख कुणामुळे मिळाली. त्यांना म्हटलं 3 दिवस तिथं ठाण मांडून बसलेल्या पोरांमुळे मिळाले, कुणाचा वशिला नाही. अरे 3 दिवस बसली पोरं आपली तिथं. इंदुरीकर बाबा यावंच लागतंय, हे नाही सांगून कोल्हापूरला नाही म्हणायचं नाही, अशा भाषेत सांगून आले हे. आणि तुम्हाला खरं सांगतो गंभीर महाराज, इंदुरकर महाराज असं करतो बघून म्हटली पोरं काय करते सांगता येत नाही, कारण ती लक्षतीर्थची पोरं होती. हां, मला गेल्या वर्षी पोरं महाराज तुम्हाला जो माहीत नाही आमचं लक्षतीर्थ कसं आहे, मला ते माहीतच करून घ्यायचं नाही आहे. मला इथून पुढचं लक्षतीर्थ बघायचं आहे, इथून मागचं बघायचं नाही मला. हां, आनंद वाटतो ना तुम्हाला 4-5 दिवस. पुढच्या वर्षी सप्ताह व्हावा असं वाटतं ना. ह्या पोरांना बळ द्या. 2 महिन्यांनी घरात येणार आहेत, त्यांचे घरवाले येत असले त्यांना घरात घ्या एवढी विनंती आहे तुम्हाला. विलास मामा तो दुकान बंद करूनच आहे. गेल्या सप्त्यामध्ये आम्ही सगळे रडत होतो. आमच्या निखिलच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि ऑपरेशन झालेलं असताना त्या डोळ्यातून तो रडत होता, काही दिसत नव्हतं काहीही. आणि म्हणून गेल्या वर्षी आम्ही सगळ्यांनी त्या लक्षतीर्थेश्वराला अशी प्रार्थना केली होती, हे लक्षतीर्थेश्वरा, ह्या लक्षतीर्थामध्ये भजन करणारा एक पोरगा आहे, त्याला तुझी दृष्टी दे. आणि ती देवाने त्याला दिली बरं का. हां, आंधळ्या दृष्टी देतो, अरे तो देतो. म्हणून ही राबणारे जे हात आहेत, काही 1 रुपयाचा स्वार्थ नाही आहे. गेल्या वर्षी ज्या उरलेले पैसे ज्या पिशवीतनं माझ्याकडे आणून दिले होते, तीच पिशवी, पैसे त्यात नव्हते, पैसे आम्ही बँकेत ठेवले महाराज, पण त्या पिशवीत सुट्टे 8 रुपये आणि किती रुपयाच्या किती नोटा होत्या त्याची चिठ्ठी, आणि तीच पिशवी आमच्या मॅडमने माझ्या हातात दिली. पोरांना म्हटलं आता बँकेत ठेवले पैसे याच पिशवीतनं घेऊन या. पिशवी पण टाकली नाही आम्ही. एवढ्या तुमच्या पैशाचा योग्य विनियोग करण्याची जबाबदारी आम्ही घेतो बरं का. 1ही रुपया आम्हाला संसार, मी शिक्षक आहे, माझी पत्नी शिक्षक आहे, आम्ही एका घरात दोघं सरकारी नोकर आहोत. म्हणजे आमचा पगार केवढा आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मला काय इथे येऊन तुमच्याकडून काय घ्यायची गरज नाही. तुमच्याकडून घ्यायचं आहे ते म्हणजे भगवंताचं नाम, बाकी मला नाही काही काम. बस तुम्ही देवाचं नाव घ्यावं. तशीच विद्वान मंडळी, आम्ही गंभीर महाराजांचा आग्रह धरला होता, अरे नुसतं स्टेजवर यांना बघितलं नाही ना, बघावं म्हणून महाराष्ट्रातले मोठे मोठे सप्तेवाले प्रयत्न करतायत की आम्हाला गंभीर महाराज हवेत, त्यांना उपलब्ध होत नाहीत, ते आम्हाला उपलब्ध झाले. ही पांडुरंगाची आमच्यावर कृपा, त्या माऊलीची कृपा. अरे ज्या वेळेला मी 10वीला होतो त्यावेळेला ते आळंदीमध्ये स्थिर झाले. 1.5 कोटीची संस्था बांधली, 1.5 कोटीची, आणि विद्यार्थ्यांकडनं 11,000 रुपये घेतात. काय काम असेल माणसं, 11,000 रुपयात काय येतं हो?
म्हणजे महिन्याला 1,000 रुपये मुलाला खर्च परवडतो का? त्याचं राहणं खाणं पैसा कपडा लत्ता अमुक तमुक. अरे चांगल्या ठिकाणी आपण चांगल्या माणसानं बोलवावं. आणि आमच्या गणेश प्रभूंच्या घरी त्यांचं वास्तव्य मुद्दाम ठेवलं होतं, कारण आमच्या गणेश प्रभूंचं घर म्हणजे देवाचंच घर आहे. त्याला कुलपच नाही त्या घराला महाराज. चांदीची भांडी जिकडं तिकडं पडलेली असतात. आणि गणेश प्रभूंनी त्यांची पूजा बघितली सकाळी आणि गणेश प्रभू म्हणजे धन्य झालं तुम्ही आमच्या घरात आला वास्तव्याला. पांडुरंगाला घेऊनच फिरतात कुठे जाईल तिकडे. सगळा नित्यनेम झाल्यावर मग हे. आणि हे मी पंढरीत बघितलं स्वतःच्या डोळ्याने. आणि आम्ही म्हटलं आम्ही ते कलाकार समजत होतो गंभीर महाराजांना. ते कलाकार नाहीत, ते शुद्ध वैष्णव आहेत. ह्याला निक्के वैष्णव म्हणतात, निक्के वैष्णव. लक्षात घे. आणि आमच्याजवळ टेस्ट टिकतात, बाकी कोण टिकत नाहीत. आमच्या राहुल कदमसारखे, अजिंक्य बोडेकरसारखे, चेतन रोटेसारखे गेले 24 वर्ष सचिन मगदूम आमच्याबरोबर आहे. बामणीमध्ये सगळ्यात मोठा सप्ताह होतो त्या सचिनच्यामुळे होतो बरं का. म्हणून हे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांना एक विनंती राहील की लोकांनी आपल्याकडे दररोज 20 गावचे लोक आले पाहिजे असं नियोजन पुढच्या वर्षी करायचं. का आले पाहिजेत? एका गावची सारखी बोलवायचे नाहीत. 20 गावातली लोक दररोज आले पाहिजेत. त्यांना कळू द्या सप्त्याचं नियोजन कसं असतं म्हणून बोलवायचं त्यांना की त्यांच्याही गावी असे मोठे सप्ते झाले पाहिजेत. आमचा मोठेपणा दाखवायला नव्हे, गावोगावी असे मोठे सप्ते झाले पाहिजेत. यावर्षी जगद्गुरू तुकोबारायाने त्यांच्या 375व्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आमच्यावर कृपा केली आणि सगळ्या आज्ञाने आमच्या मुलांना ज्ञानवंत म्हणून जगासमोर दाखवलं. आणि हा एवढा मोठा सोहळा करून घेतला हे केवळ तुकोबारायाने घेतला, बाकी कोणी नाही. म्हणून झालेला हा सोहळा आम्ही जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. आम्ही कोण आहे या सोहळ्यातले? फोडीला भांडार धन्याचा हा माल, मी तो तेथे हमाल भारवाई. अरे आम्ही हमाल आहेत, फक्त त्याने ओझं दिले तेवढं व्हायचं एवढंच काम करतो. हा माल हे भांडार त्या भगवंताने तुमच्यासाठी खुलं केलेलं आहे. फोडीला हा माल, फोडीला भांडार धन्याचा हा माल, तो माल घ्या. वैष्णव सोडून कुणाचा माल खरा नाही, वैष्णवाचा माल तुम्ही घ्या आणि तो माला वालवा. हे धन जोडा, जोडीले हे न सरे धन, कृष्णरूपी धन जोडा. तू धरून धरून तिकडं ताणू नये तेवढी मला काळजी घ्यायची. काल घोषणा दिलेलं पोरग आहे बघ, काय नव्हतं तुझं? समवेत इंदोरी महाराजांनी अशी घोषणा दिल्यावर 10-11 घोषणा दिल्या त्याने समोर बसून. महाराज गप्प बसले. मी म्हटलं त्याला काय बोलतात की नाही, महाराजच गार झाले त्याच्या घोषणा ऐकून. रक्त सळसळलं द्यायचं असं जमिनीचं आमच्या. आणि फोटो काढायला देत नव्हते. महाराजांना गाणं सांगितलं मी, त्याला पुढं बसवा, आम्हाला फोटो हवेत. असं खूप आनंद मिळाला यावर्षी सप्त्यामध्ये. सगळं काही अलौकिक जे आहे भगवंताने आम्हाला दिले. अशीच सेवा भगवंताने वर्षोवर्ष आमच्याकडून करून घ्यावी. भगवंता काय चुकलं असेल आम्हा पामरांना लेकरांना माफ कर, तुझ्या चरणाजवळ घे. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडली गौदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. चैतन्याला आता मागे बघितलं, काही गोष्टी सुटून जातात बरं का, क्षमा असू द्या. आमचा चैतन्य जरा पुढे. चैतन्य, अरे पप्पा चॉकलेट तुला देणार आहे, थोडा वेळ थांब. चैतन्य धारवाडकर, आमच्या धारवाडकर गुरुजींच्या वारकरी शिक्षण संस्थेने आम्हाला अनमोल आणि बहुमोल असं सहकार्य केलेलं आहे बरं का. आणि त्या संस्थेच्या मुलांनी टाळाला साथ आणि आमच्या चैतन्य देखील मृदंगाला साथ केली. नौका आहे पण अतिशय उत्तम असं त्याच्या घराण्यातूनच त्याला मिळालेलं बाळकडू आहे. तुझी देखील सेवा आणि तुमच्या संस्थेने आणि गुरुजींनी विशेषत्वाने आमच्या सगळ्या तरुणांना मार्गदर्शन केलं, याबद्दल आम्ही त्या संस्थेचे देखील ऋणी आहोत. ओंकार सूर्यवंशी यांच्या संस्थेने देखील या ठिकाणी सेवा केली. यादव महाराज असंच, मी एक ज्युनियर आहे पण कोल्हापुरातलं एकमेव वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान कुठलं असेल तर ते यादव महाराजांचं घराणं आहे, लक्षात ठेवायचं. अरे राम महाराज यादव ज्ञानेश्वरी शिकायला विनायक महाराज साखरेंकडे जावेत
आणि विनायक महाराज साखरेने सांगावे, रामा माझं जे आहे ते सगळं तुला घे, हे सगळे इस्टेटीला तुझं नाव लाव. रामचंद्र महाराजांनी सांगितलं, मी इथे इस्टेटीवर नाव लावायला आलो नाही, तुमचं ज्ञानेश्वरी रूपी धन मिळवायला आलो, ते तेवढं मला द्या, बाकी मला काही नको. म्हणून आम्ही यादव महाराजांचं गेलो की त्यांचे पाय धरतो, की अशा घरात तुमचा जन्म आहे, तिथे आला आहे. तुमचे आशीर्वाद आणि तुमचे मार्गदर्शन ह्या मुलांना सदैव राहावं अशी मी तुमच्या ह्याच्यावरनी प्रार्थना करतो. आणि शेवटची एक सुंदर चाल काल्याचा अभंग म्हणू आणि मग खेळाचं चाल म्हणू दे ना आधी. आणि मग आज आवाज दे त्याला, बाळ बाळ त्याला आवाज दे, त्याला दे. हां घे. शिवरंजनला आता एकच घे. खूप वेळ झाला त्याबद्दल क्षमा बरं का. 1 वाजता तुका मने भूमंडळी 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 भूमंडळी तुका मने भूमंडळी. क्या बात आहे. वा वैष्णवानी का समभ्रमा
वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम संभ्रम
अगोदर घ्यायला म्हणजे जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोला कुंडले गौरधारी विठ्ठल कुंडली गवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम आजी ओस आदि ओस आया महावया देव विसरते देह भाव आपुला देव विसरते देह भाव आपुला आनंदन समाये सारा सकल दैवादी दैवत गोपाळा सहित गोपाळा सहित आनंदन समाये सारा विसरल्या आनंदन समाये सारा विसरला के लावी होतो कांजे तुम्ही वागे मुख पसरो निगडे मुख पसरो खाली बसा निगडे मुख पसरो सर्वांना मिळणार आहे तिथेच बसा उठू नका आरती घ्यायची आहे बसा खाली हा तुका म्हणे हात तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो मुख पसरो मुख पसरो हॅलो हॅलो जागेवर बसा सर्वांनी गाण्याचा प्रसाद जागेवर मिळतोय खाली बसा सगळ्यांनी गोंधळ करू नका खाली बसा. इथं काय पडलेलं आहे